तर मंडळी, लग्नानंतर कला आणि नैना पहिल्यांदा एकमेकींच्या समोर आलेल्या असतात आणि नैनाच्या ह्या सगळ्या परिस्थितीला कलाला जबाबदार ठरवून नैना मात्र मोकळी झालेली असते. त्यामुळे कलाला खूप राग येतो आणि कला तिच्या जोरात कानाखाली ठेवून देते. आता त्याच वेळी तिथे संगीता आणि बाबा देखील येतात. संगीता आणि बाबा जेव्हा नैनाला घरात आलेलं बघतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नैनाची ती परिस्थिती बघून, नैनाचा तो काळा चेहरा बघून ते आता खूप शॉक झालेले असतात. तर नैना लगेच संगीता जवळ जाते आणि संगीताला म्हणत असते की मम्मी, अगं मी आली आहे तुझी ब्युटी क्वीन, आणि बघ ना माझी काय अवस्था झाली आहे. आणि ही सगळी माझी जी अवस्था झाली आहे ना, ती फक्त आणि फक्त ह्या कलामुळे झाली आहे. माझ्या आजच्या या परिस्थितीला ना फक्त कला जबाबदार आहे. आणि आता तू बघितलंस ना, तिने तिच्या मोठ्या बहिणीला कानाखाली मारली. अगं मम्मी, तुला पटतंय का हे? मी या घरातली मोठी मुलगी आहे ना, तिने माझ्या कानाखाली मारली आहे. तू तिला काहीतरी बोल बरं. आता मात्र संगीताचा पारा खूप चढलेला असतो. संगीता आता नैनाच्या जोरात कानाखाली ठेवून देते. तर आता नैनाला मोठा शॉक बसलेला असतो, कारण तिला असं वाटत असतं की कलाने तिला मारलंय म्हटल्यावर मम्मी तर तिची साईड घेईलच, परंतु मम्मीने मात्र तिच्या दुसऱ्या गालामध्ये चांगलीच जोरात मारलेली असते. संगीता तिला विचारत असते की तुझी इथे येण्याची हिंमतच कशी काय झाली आणि तू इथे का आलीयस? तुझ्या तोंडाला तर तू काळं फासलंच आहे आणि आमच्याही तोंडाला काळं फासलंय. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जर आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप लाख मोलाचा आहे. धन्यवाद. कला नैनाला म्हणत असते की अगं नैनाताई, तुझ्या ह्या पळून जाण्याने बाबांना आणि आईला सगळ्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलंय याची तरी तुला कल्पना आहे का? आणि तू हे सगळं काय बोलतीयस? अगं आम्हाला हे पण माहित नव्हतं की तू पळून कुठे गेलीयस, आणि पळून गेलीये तर तू जिवंत आहेस की मेलीयस. तुला काय बोलायचं असेल ना ते बोल, परंतु मला पहिल्यांदा हे सांग की तू कोणासोबत पळून गेली होती? कोण एवढं महत्वाचं आहे की तुला घरच्यांपेक्षाही जास्त महत्वाचं वाटलं? कला नैनाला विचारत असते, परंतु नैना म्हणत असते की तू गप्प बस, तू उगाच मला बोलू नकोस आणि तुझी काही लायकी नाहीये माझ्यासोबत बोलण्याची. नैना आता संगीताजवळ येते. मम्मी, मला माहिती आहे की तुझं रागवणं माझ्यावर स्वाभाविक आहे. मला माहिती आहे, मी तुझा सगळा रागराग सहन करायला तयार आहे. पण एकदा बघ ना माझ्याकडं कोण आलंय घरी. तुझी ब्युटी क्वीन परत आली आहे, तुझी नैना परत आली आहे. आणि तू माझी अवस्था बघतीयस ना, बघ ना माझ्या हाताला कसं काळं लागलंय. आणि अगं 2 दिवसापासून मी काही खाल्लं सुद्धा नाही, माझ्या पोटात खूप दुखतंय. प्लीज मला काहीतरी जेवायला दे ना. बघ ना तुझी मुलगी उपाशी आहे, असं म्हणून आता ती संगीताला इमोशनल ब्लॅकमेल करत असते. परंतु संगीता मात्र रागाने तिच्याकडे बघत असते. तर नैना म्हणते की ठीक आहे, मला भूक लागली आहे, मी माझ्या हातानेच खाऊन घेते. नैना किचनकडे जायला निघालेली असते तेव्हा संगीता आता तिचा हात पकडते. नैनाला असं वाटतं की संगीताने तिचा चांगलं म्हणून हात पकडलाय, तर आता पुढचा मागचा काहीही विचार करत नाही आणि आता नैनाचा हात धरून ती तिला घराबाहेर काढते आणि जोराचं ढकलून देते. आता ते बघून नैनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. नैना म्हणत असते की अगं मम्मी, तू हे काय करतेयस? म्हणते की खरं तर ही गोष्ट करण्यासाठी ना मी खूप वेळ लावलाय आणि हे तर मी आधीच करायला पाहिजे होतं. अगं तू आमच्या सगळ्यांचं नाक कापलंयस. आतापर्यंत मी तुला काय दिलं नाही ग? तू मला म्हटली मला मेकअप बॉक्स हवाय, तुला मेकअप बॉक्स दिला. तू म्हटली मला कपडे हवेत, मी तुला कपडे आणून दिले. तुझ्या या हरकतींमुळे मी माझ्या 2 मुलींवर कधी लक्ष दिलं नाही. त्यांना काय हवं नको कधीही काही बघितलं नाही. परंतु प्रत्येक गोष्ट ना मी पहिल्यांदा तुला आणून दिली. प्रत्येक वेळी तुझ्या मनाचा विचार केला आणि मी तर विसरूनच गेले होते की माझ्या 2 मुली सुद्धा आहे. माझं सगळं लक्ष फक्त तुझ्यावर होतं, कारण मला तुझ्याकडनं खूप अपेक्षा होत्या. परंतु आता तसं नाहीये. आता तू माझी मुलगीच राहिली नाहीये. माझ्या फक्त 2 मुली आहेत, एक काजल आणि एक कला. तू माझ्यासाठी कधीच मेलीयस. माहित नाही मागच्या जन्मात मी असं काय पाप केलं होतं की तू माझ्या पोटी जन्म घेतला. तरी सुद्धा म्हणत असते की मम्मी, मला माहिती आहे तुझं बोलणं हे स्वाभाविक आहे, पण मला माहिती आहे की हे तू बोलत नाहीये, हे तुझ्याकडनं ना ती कला बोलून घेतीये. कलाने तुमच्या मनात काहीतरी भरवलंय आणि त्यामुळे तुम्ही असं माझ्याशी वागताय. संगीता तिला म्हणत असते की खबरदार, खबरदार जर माझ्या कलाबद्दल तू एक शब्द बोललीस तर. आणि काय ग, तुला काय वाटलं होतं जर तू ह्या घरामध्ये परत आली तर मी काय तुझ्यासाठी पायघड्या घालेल? माझी मुलगी आली असं म्हणून मी गल्लीमध्ये आणि माझी मुलगी आली असं म्हणून गावामध्ये काही दवंडी पेटवेल? काय वाटलं होतं तुला की मी सगळ्यांना सांगेल की बघा जी मुलगी माझं नाक कापून गेलीये ती परत आलीये? काय वाटलं काय होतं तुला नक्की? खरं तर ना तू मला आयुष्यभर फक्त मूर्ख बनवत आलीयस. आणि काय ग, काय म्हणतेस तू कलाबद्दल? कलाने तुला धोका दिलायस? अगं तू कलाच्या नखाबरोबरची सुद्धा नाहीयेस. त्याची
दुश्मनांसोबत सुद्धा नीट वागते, ती तिच्या बहिणीला धोका देईल असं तुला वाटलंच कसं काय? अगं, लग्नामध्ये कलाने तिचा पदर काढून सगळ्यांना सांगितलं सुद्धा होतं की ती नैना नसून कला आहे, परंतु परिस्थितीच अशी होती की बिचाऱ्या कलाला अद्वैत सोबत लग्न करावं लागलं आणि हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालंय. आता संगीता कलाचा एक हात घेते आणि नैनाचा एक हात घेते आणि म्हणते की तू माहितीये का, कलामध्ये आणि तुझ्यामध्ये काय नक्की फरक आहे? तुझे जे हात आहेत ना ते फुलासारखे आहेत, त्यांनी कधी काम नाही केलं. तुझा हात नेहमी मॉइश्चरायझर आणि क्रीम मध्येच बुडाले, परंतु एकदा ह्या हातांना बघ हिचे हात कसे आहेत. ह्या हातांना मॉइश्चरायझर नाहीये, क्रीम नाहीये, निस्तेज आहेत. का बरं आहेत? कारण ह्याच हातांनी आपलं घर चालवलं आणि ह्याच हातांमुळे 2 घास आमच्या पोटात गेले. आणि नैने, तुझी लाईफ सेट करण्याच्या नादामध्ये ना मी माझ्या कलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय असं म्हणून तिने नैनाला पुन्हा घराबाहेर काढलेलं असतं. तर नैना म्हणत असते की इतक्या दिवसांनंतर मी परत आले तरी सुद्धा माझी कोणाला कीव सुद्धा येत नाहीये. कोणी मला हे देखील विचारलं नाही की इतके दिवस तू होतीस कुठे. सगळ्यांनी तर मला अगदी परक करून टाकलं. तेव्हा बाबा पुढे येतात आणि म्हणतात की नैना, तू आम्हाला परकी नाही झालीयस तर तू आमच्यासाठी मेलीयस. तुला आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल, त्यामुळे तू इथून निघून जा. नैना आता हात जोडून सर्वांची माफी मागत असते की मला माफ करा, मला माहिती आहे की मी चुकली आहे, मी कोणातरी दुसऱ्यावर भरोसा ठेवला, मी माझ्या घरच्यांच्या सन्मानाला सुद्धा ठेच पोहोचवली, पण आता तर मी तुमची माफी मागतीये ना. ती संगीताला सुद्धा म्हणत असते की प्लीज मम्मी मला माफ कर, आणि आता मी ह्या परिस्थितीत कुठे जाणार आहे. तर संगीता तिला म्हणत असते की कुठेही जा, नाही तर मरून जा, आम्हाला काही सांगू नकोस. आणि आता आमच्याबद्दल एवढं बोलतीयस, जेव्हा लग्नातून पळून गेली तेव्हा तू आमचा विचार केला होतास का? आणि ही काही धर्मशाळा नाहीये की कोणी इथं यायचं आणि राहायचं म्हणून. निघ इथून. कला नैनाला विचारत असते की नैनाताई, अगं तुझे हे पाऊल उचललंस ते कोणासाठी उचललंयस? आम्हाला सांग की कोण होता तो मुलगा. निदान एवढं तरी मान्य कर, निदान त्या मुलाचं नाव तरी सांग. परंतु नैना काय राहुलचं नाव सांगत नसते आणि नैना फक्त म्हणत असते की मला माफ करा, मला ह्या घरात राहू द्या, मला ह्या घरात राहू द्या. संगीता म्हणत असते की तुला जर माफी मागायची आहे ना तर तू कलाची माफी माग. परंतु बाबा म्हणतात की राहू दे संगीता, आता ह्या माफीचा सुद्धा काहीच उपयोग नाहीये. आणि आता जर आपण हिला इथे राहू दिलं ना तर मात्र कलावर अन्याय होईल आणि मी ते आता कधीच होऊ देणार नाही. आत्ताच्या आता या घरातून निघ असं म्हणून आता बाबा नैनाचा हात धरून तिला घराबाहेर काढत असतात. तेव्हा कला म्हणते की नाही बाबा, नका तिला घराबाहेर काढू. तर बाबा म्हणत असतात की ज्या मुलीने तुझं आयुष्य बर्बाद केलं त्या मुलीला तू वाचवतीयस. कला म्हणत असते की आता एवढ्या रात्री नैनाताई कुठे जाईल आणि कुठे राहील, काय खाईल, आपण तिचा विचार करायला पाहिजे ना. संगीता आता मध्येच म्हणते की कला, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, तू आत्ताच्या आता तुझं सामान बांध आणि तुझ्या सासरी निघून जा. तर काजू म्हणत असते की अगं आई, पण तुला अचानक काय झालं आणि कलाताई कशाला तिच्या घरी जाईल आणि ते पण एवढ्या रात्री. कला म्हणत असते की अगं आई, परंतु मला आज इथे थांबायचं होतं. परंतु संगीता म्हणत असते की नाही, तुला जे सांगितलंय ते कर. त्यामुळे कलाला आता ते ऐकावं लागतं. कला म्हणते की ठीक आहे मी जाते, परंतु तुम्ही नैनाताईला अजिबात बाहेर काढू नका. कला आता तिथून निघून गेलेली असते आणि नैनाच्या तोंडावर आता संगीताने आणि बाबाने दरवाजा बंद करून घेतलेला आणि नैनाला घराबाहेर काढलेलं असतं आणि नैनाला घरामध्ये जागा दिलेली नसते. त्यामुळे नैना आता पुन्हा एकटी पडलेली असते आणि नैना रडत असते. तिला सगळ्या कारनाम्याचा तिला पश्चाताप होत असतो. तर मित्रांनो, असेच या मालिकेचे पुढील ट्विस्ट जर तुम्हाला बघायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, म्हणजे पुढचा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला नक्की बघता येईल. आणि हो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.